सर्वांना नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील एम्प्लॉयर कार्यालय आणि ऑफिस करिता जी व्हिडिओ सिरीज चालू केली होती त्यातील नवीन व्हिडिओ. याआधी आपण पाहिलेला आहे एम्प्लॉयर प्रोफाईल कशी भरायची हे पाहिलं होतं, पण 10 मार्च नंतर एक GR आला होता. त्या GR नुसार आपल्याला 2 डॉक्युमेंट अपलोड करणे हे गरजेचे आहे. ते गव्हर्नमेंट आस्थापना असो आणि प्रायव्हेट आस्थापनांना बाकीचे सर्व डॉक्युमेंट करणे गरजेचे आहे. तर आपण आज पाहणार आहोत. इथे आपण ID पासवर्ड टाकल्यानंतर ही अशी आपल्याला डॅशबोर्ड आपलं एम्प्लॉयर लॉगिन असं दिसेल आणि आपल्याला डावीकडून तिसऱ्या ऑप्शनला जायचं आहे. तिसऱ्या ऑप्शनला क्लिक केल्यावर आपल्याला एम्प्लॉयर प्रोफाईल असं दिसतं. सुरुवातीला ज्याप्रमाणे आपल्याला युअर प्रोफाईल इज नॉट अप्रूव्हेड असं दिसत होतं, इथे सुरुवातीला एम्प्लॉयर प्रोफाईल दिसते आणि हा रेड कलर मध्ये मेसेज येतो. हा मेसेज तुम्ही पूर्ण एम्प्लॉई प्रोफाईल भरल्यानंतर डिक्लेरेशन केल्यानंतर हा तुमच्या प्रोफाईलला जिल्हा कौशल्य विकास ऑफिस मधून अप्रुव्हल भेटल्यानंतर हा मेसेज जाईल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही मुलांची प्रेझेंट हजेरी लावू शकता. ओके, आणि विद्यावेतनासाठी प्रोसेस करू शकता. सुरुवातीला आपल्याला हे बेसिक डिटेल्स म्हणून एक पहिला टॅब आहे. त्या टॅबमध्ये आपल्याला ऑर्गनायझेशन टाईप लिहून आहे, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट. त्यानंतर आपलं जे आस्थापना आहे ते कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येत आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. आपलं डिपार्टमेंट जसं इथे लिहून आहे, एखादं मी एक्झाम्पल घेतोय, हेल्थ ऑफिस आहे. तर हेल्थ ऑफिस मधलं डिपार्टमेंटसाठी इथे आपल्याला क्लिक करायचं. पब्लिक हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे हेल्थ ऑफिसचं डिपार्टमेंट येत आहे, म्हणून मी इथे ते सिलेक्ट करतो. जर तुमचं ऍग्रिकल्चर ऑफिस असेल ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचं जर आपलं ऑफिस असेल, आस्थापना असेल, तर त्यांनी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट हे वरतून सिलेक्ट करायचं. ओके, आणि डेअरीचं डिपार्टमेंट असेल, ॲनिमल हजबंडरीचं कोणतं आस्थापना असेल, त्यांनी डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंडरी असं सिलेक्ट करायचं. ओके, त्यानंतर असंच तुम्ही चेक करू शकता. ओके, पुढे जाऊ आपण. त्यानंतर ऑर्गनायझेशन नेम, त्यानंतर वेबसाईट, आपला मोबाईल नंबर, ईमेल ID आणि इथे ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ अँड इलिजिबिलिटी असं लिहून आहे. गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन आणि लोकल बॉडीसाठी 5% सँक्शन पोस्ट दिलेले आहे. सँक्शन पोस्ट म्हणजे गव्हर्नमेंटच्या सँक्शन पोस्ट कार्यरत मनुष्यबळ प्लस रिक्त या दोन्ही मिळून जो आकडा येतो तो आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि सर्व्हिस सेक्टर, एंटरप्राइजेस, एस्टॅब्लिशमेंट यांना ज्यांची स्थापना झाली आहे, एस्टॅब्लिशमेंट असेल, त्यांना 20% त्यांच्या कार्यरत मनुष्यबळाच्या तिथे त्यांना प्रशिक्षणार्थी देता येतात. त्यानंतर अदर एंटरप्राइजेस आणि एस्टॅब्लिशमेंट आणि MSMEचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्यांना प्रोडक्ट जिथे तयार होत असेल तर त्यांना 10% एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या प्रशिक्षणार्थी दिल्या जातात. तर टोटल वर्किंग मॅन पॉवर इथे या आस्थापनेचे जे सँक्शन पोस्ट आहे ते 27 आहे. त्यानुसार त्यांना 5% अनुसार एक पोस्ट इथे ऑलरेडी इथे फिलअप करून येतात. ते बाय डिफॉल्ट घेतं, तुम्हाला टाकायची गरज नाही. आणि त्यानंतर इथे नेक्स्ट बटन, त्यांचा ऍड्रेस, ऑफिसचा ऍड्रेस टाकायचा, डिव्हिजन टाकायचं, डिस्ट्रिक्ट, तालुका, त्यानंतर पिनकोड टाकायचं. त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये तिथल्या कार्यालय प्रमुखाचं नाव किंवा जे आस्थापनामध्ये जे योजना हाताळत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची, त्यांची माहिती टाकायची. ओके, तर हा इथे त्यांनी नाव टाकलेले आहे. त्यानंतर त्यांचं डेजिग्नेशन, मोबाईल नंबर आणि अदर कॉन्टॅक्ट मध्ये पण ते टाकू शकतात. किंवा अदर कॉन्टॅक्ट मध्ये इथे तुम्ही जर तुमच्या कार्यालय प्रमुख सरांचं नाव टाकलं, त्यांचं डेजिग्नेशन टाकलं आणि मोबाईल नंबर जर टाकला, तर ऑफिस कॉन्टॅक्ट मध्ये योजना हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल ID हा ऑफिसचाही असू शकतो, कार्यालय प्रमुखाचा पण असू शकतो. ओके, ते केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर हे आपल्याला चेंजेस आलेले आहेत. आपल्याला इथे आल्यानंतर तिसऱ्या टॅबवर लिगल अँड डॉक्युमेंट्स मध्ये आल्यानंतर रजिस्ट्रेशन व्हॅलिडेशन, आपलं कार्यालयाचं रजिस्ट्रेशन हे कसं झालेलं आहे, त्याचे जर काही प्रमाणपत्र, सर्टिफिकेट असेल तर ते आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याचं व्हॅलिडेशन या योजनेत दाखवायचं आहे तुम्हाला आपल्या आस्थापनेबद्दल. ओके, आणि गव्हर्नमेंट ऑफिस ज्यांचं आहे, ज्या आस्थापनेचं आहे, त्यांना फक्त 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन म्हणजे आपल्या आस्थापनेची इनकॉर्पोरेशन केव्हा झालेलं आहे, कोणत्या इयरचं झालेलं आहे, आणि ते सर्टिफिकेट प्रत्येक आस्थापनाकडे अवेलेबल असतात. हे डॉक्युमेंट टाकायचं आहे. त्यानंतर टॅक्स व्हॅलिडेशन हे त्यांना दाखवायचं आहे. तर त्याच्यात तुम्हाला टॅन डॉक्युमेंट किंवा पॅन डॉक्युमेंट तुमच्या आस्थापनेचं दाखवावं लागेल, किंवा BDS कॉपी जरी अपलोड केली आपण पॅन डॉक्युमेंटची गव्हर्नमेंट आस्थापनाने तरी चालेल. त्याच्यावर आपल्या आस्थापनेचं नाव लिहून राहतो, टॅन नंबर लिहून राहतो आणि बाकीचे सगळे डिटेल्स लिहून राहते. आणि प्रायव्हेट आस्थापनेला सगळे डॉक्युमेंट जे इथे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिसत आहे ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आणि शिक्षण विभाग किंवा प्रायव्हेट शिक्षण विभाग जे आहे त्यांना आम्ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलं होतं, संच मान्यता पत्रक, त्यानंतर त्यांची स्थापना सर्टिफिकेशन, त्यानंतर UDIS नंबर. तुम्हाला जे डॉक्युमेंट लावायचे आहे त्यांनी सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन मध्ये स्थापना, UDIS नंबर, सांकेतिक क्रमांक आणि अजून आपल्यापाशी आपल्या संस्थेचे काही डॉक्युमेंट असेल जे आपण व्हॅलिडेशन म्हणून आम्हाला दाखवू शकता, ते डॉक्युमेंटचे एकत्र PDF करून तुम्ही सर्व हे इथे अपलोड करायचं आहे सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन मध्ये. ओके, हे फक्त प्रायव्हेट संस्था, कॉलेजेस आणि महाविद्यालय, शाळांसाठी होतं.
ओके. त्यानंतर त्यांना टॅक्स व्हॅलिडेशनमध्ये प्रायव्हेट आस्थापनांना सर्व डॉक्युमेंट आणि संस्थावाल्यांसाठी पण सर्व डॉक्युमेंट आणि फक्त गव्हर्नमेंट आस्थापनेसाठी टॅन किंवा पॅन किंवा BDS कॉपी असं आपल्याला अपलोड करायचं आहे. हे अपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डिक्लेरेशन या टॅबला क्लिक करायचं आहे. डिक्लेरेशन मध्ये ही जेवढी माहिती तुम्ही भरलेली आहे ही बरोबर आहे की नाही एक चेक बॉक्स आहे त्याला क्लिक करून बाकीची माहिती तुम्ही फिल करून द्यायची आहे. आणि हे सर्व डिक्लेरेशन पर्यंत तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले सर्व झाल्यावर तुमची जी ही एम्प्लॉयर प्रोफाईल आहे ही आमच्या जिल्हा कौशल्य विकास ऑफिसला येते आणि तिथे तुम्हाला अप्रुव्हल दिल्यानंतर तुमच्या याच्यावर हा रेड कलरचा मेसेज युअर प्रोफाईल इज अप्रूव्ह नॉट एट हा इथून निघून जातो. तेव्हा तुमच्या प्रोफाईलला आस्थापनेच्या प्रोफाईलला अप्रुव्हल मिळालं हे तुम्ही समजून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर सगळी प्रोसेस करता येतं. इंटर्न तुम्हाला रिजॉईनिंग करता येतं, नवीन इंटर्न टाकता येतं, त्यानंतर वॅकन्सी टाकता येतात, त्यानंतर सर्टिफिकेशन तुम्हाला करता येतात. या सर्व गोष्टी तुम्हाला इथे करता येतात. जर हा रेड कलरचा मेसेज निघाला नाही तर तुम्ही जिल्हा कौशल्य विकास ऑफिसला थोडासा संपर्क करावा आणि त्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल देण्यात येईल. तुम्ही व्यवस्थित सगळं आणि त्याच्यात जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करा आणि तिथे काही माहिती चुकीची जर भरली असेल तर ते तुम्हाला सांगण्यात येईल. ओके, धन्यवाद.